नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का. त्यांच्याच बालेकिल्ल्यातून महत्त्वाची बातमी आलेली आहे. शिंदेंच्या अखेर कट्टर समर्थकांनी पिता पुत्रांनी साथ सोडल्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसलेला आहे. शिंदे यांचा पक्ष डुप्लिकेट शिवसेना आहे म्हणून आम्ही रामराम करत आहोत असं या पिता पुत्रांनी सांगितलं. नेमकं काय झालंय, राज्याच्या राजकारणात कशी मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे ते आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवीन राजकीय किंवा इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया. शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक आमदार खासदार गुवाहाटीला सोबत गेले होते. त्यावेळी अनेक बडे नेते जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत अनेक वर्ष होते ते सुद्धा शिंदेंसोबत सत्तेकरिता गेले होते. मात्र आता प्रत्येकाला त्यांची चूक कळत आहे. असेच पिता पुत्र जे गुवाहाटीला शिंदे यांच्यासोबत जाऊन कट्टर समर्थक असल्याची बतावणी करत होते त्यांना सुद्धा आता आपली चूक कळाली असून खरी शिवसेना कोणाची असं म्हणत त्यांनी शिंदेंची डुप्लिकेट शिवसेना आहे ती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालत नाही तर ती भाजपाच्या इशाऱ्यावर चालते असा आरोप करत अखेर शिंदेंच्या पक्षाला रामराम करताना दिसत आहे. कारण शिंदे गटाचे कट्टर समर्थक म्हणून आम्ही ओळखले जायचो, परंतु आता आम्हाला त्याची सत्यता कळाली असून शिंदे गट हा भाजपाच्या इशाऱ्यावर चालतो. तो अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला पक्ष आहे. खरी शिवसेना ही मातोश्रीवर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना वारस घोषित केलं ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे जाणार असून उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असं या पिता पुत्रांनी सांगितलं. यामधील महत्त्वाचे नेते असलेले आणि संपर्क प्रमुख म्हणून अनेक जिल्ह्यात काम केलेले रावसाहेब पाटील आणि त्यांचे पुत्र रविराज पाटील यांनी शिंदे गटाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसापासून शिंदे गटात अस्वस्थता वाढत असल्याच्या चर्चा आहेत. अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे संकेत मिळत होते. मात्र दोन्ही पाटील यांनी यासारखे निष्ठावंत नेत्यांनी अचानक असा निर्णय घेतल्याने फक्त नाराजीचा मुद्दा नसून मोठा राजकीय बदल असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आणि स्थानिक पातळीवर शिंदे गटात अनेक असे वाद निर्माण झालेले आहेत. सत्तेत असून सुद्धा आपल्याला काहीच मिळत नाही, सर्व काय आहे ते भाजपाच्या नेत्यांनाच मिळत आहे असा अनेकांनी आरोप केला होता. यामध्येच आता असंतोषाचं मोठं उदाहरण निर्माण झालेलं असताना डुप्लिकेट शिवसेनेचा आरोप करत पाटील यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की खरी शिवसेना नाही, बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेली आणि अमित शहा आणि मोदी यांच्या इशाऱ्यावर चालणारी ही सेना आहे. त्यामुळे आम्ही खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच मानतो. त्यामुळे आता त्यांनी जे काही शिंदे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी अनेक कारणं सांगितली. त्यामध्ये विचारधारेपासून शिंदे गट दूर गेलाय असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच कार्यकर्त्यांची उपेक्षा होत आहे, कार्यकर्त्यांना योग्य मान आणि स्थान मिळत नसल्याची सुद्धा तक्रार आहे. तसेच त्यांनी निर्णय प्रक्रियेत स्थानिक नेत्यांचा सहभाग नसल्यामुळे नाराजी वाढली असून ठाण्यावरून नेते येतात आणि आमच्याशी जे काही करायचं ते आदेश देतात असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पक्ष सोहळे आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून पाटील कुटुंबासोबत अनेक पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही शिंदे गटासाठी धोक्याची घंटा आहे का? शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे, कारण त्यांचे कट्टर समर्थक दूर जात आहेत परंतु ते काही करू शकत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असेच एक एक करून शिंदेंना सोडून जे काही राजकीय करिअर त्यांचं संपेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.